सर्व भावी शिक्षक बंधू भगिनींचे स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अतिशय महत्त्वाचं असे हे प्रसिद्धी निवेदन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये आज दिनांक 12 मे 2025 रोजी सायंकाळी प्रसिद्ध झालेलं आहे। याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की त्यांनी सांगितलं आहे की नॉन क्रिमिनल तुमच्याकडे जर नसेल आणि त्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरत नसाल तर आता तुम्हाला त्यासाठी परवानगी देण्यात येत आहे। मात्र तुम्हाला काय करायचे आहे की शिक्षक भरतीची जी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, म्हणजे निकालानंतरची जी प्रक्रिया असते त्यावेळेस ते काय करणार होते की 14 मे हा दिनांक गृहीत धरणार होते। 14 मे पर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे आवश्यक होते। आता मात्र या निवेदनाचा जर आपण विचार केला तर त्याचा अर्थ काय होतो, जर समजा तुम्ही 14 मेच्या आतमध्ये तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही आहे आणि तुम्ही ते काढण्यासाठी टाकलेलं आहे, त्याबद्दलची पावती आहे आणि 14 मेच्या नंतर जर समजा तुम्हाला नॉन क्रिमिनल प्राप्त झालं तरी काही आता अडचण असणार नाही। म्हणजे त्याच्यावरची जी मुदत आहे त्या मुदतीनुसार आता ते काय करू शकतात की या प्रमाणपत्रासाठी, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रासाठी त्याची जी ग्राह्यता आहे, त्याची दिनांक जी असणार आहे ती वाढवू शकतात। याबाबतचे निवेदन नंतर त्यांच्याकडून निकालाच्या नंतर प्रसिद्ध होईलच, त्यात काही अडचणच राहणार नाही। परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका होती की आम्ही काय केलेलं होतं की नॉन क्रिमिनल जवळ नसल्यामुळे नो केलं, त्यामुळे मग आता काय होणार होतं की आम्ही ओपन SC आणि ST या कॅटेगरी सोडून इतर कॅटेगरीतले असू, मग आम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिनलची आवश्यकता होती म्हणजे होतीच। मग जर आम्ही त्या ठिकाणी फॉर्ममध्ये जर नो केलं तर काय होणार होतं की आमचा विचार या ठिकाणी ओपनमधून होणार होता आणि जर आम्हाला TETला ओपनचे गुण म्हणजे 90 गुण जर नसतील 150 पैकी तर मात्र आम्ही काय होणार होतो, शिक्षक भरती प्रक्रियेतून बाहेर फेकले जाणार होतो। हे सर्व लक्षात आणून दिलेलं आहे उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या। आणि त्यानंतर मग अशा प्रकारचं आता प्रसिद्धी निवेदन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काढलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळालेला आहे। अतिशय महत्त्वाचं आहे, पावती जपून ठेवा। जर समजा आत्ताच तुम्ही अप्लाय केलेला असेल नॉन क्रिमिनल काढण्यासाठी तर, आणि मग त्यानंतर कधी देखील येऊ द्या तुमचं प्रमाणपत्र, काही अडचण राहणार नाही। अशा पद्धतीचं हे निवेदन या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आतापर्यंत जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल की प्रमाणपत्र जवळ नाही, फॉर्म कसा भरू, तर आता ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। 14 मे शेवटची तारीख आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही। पटकन फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि अभ्यासाला लागायचं आहे। दिवस कमी उरलेले आहेत, परीक्षा काही आता पुढे जाणार नाही। कोणी कितीही निवेदन देऊ द्या आणि काहीही करू द्या, तुम्हाला कालच्या व्हिडिओमधून सांगितलेलं होतं की IPSचं टाइम टेबल ठरलेलं असतं, त्यानुसार आता त्यांनी सुरुवातीला डिक्लेअर केल्याप्रमाणे परीक्षा नियोजित वेळेमध्येच म्हणजे 24 मे पासून 5 जून या दरम्यान होणार आहे। तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। तुमच्या जे काही सूचना असतील त्या देखील आम्हाला नक्की करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही या सर्व सूचनांचा विचार नक्की करू। व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।